हॅलो गुड मॉर्निंग। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर सकाळी सकाळी छान अशी देवांची पूजा वगैरे झाली आणि नंतर अंशूनेही छान अशी देवबाप्पाची पूजा करून घेतली। त्यानंतर आत्या वगैरे आलेल्या होत्या, तर सगळ्यांसाठी इकडे फराळाचं केलेलं होतं। आज चतुर्थी होती, तर इकडे सगळेजण खिचडी वगैरे खात होते आणि दादांनी पहिले म्हणजे खिचडी दादांना दिलेली होती, पहिले दादांची खाऊन वगैरे झालेली होती। त्यानंतर मग घरातली कामे आवरली आणि भाऊ आलेला होता मला घ्यायला, तर मी आज चालले होते माहेरी। तर आज होती माहेरी सत्यनारायणची पूजा, तर तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल। तर मग भाऊ आलेला होता मला घ्यायला, अंशू आणि शिवलाही आज सुट्टी होती। मग आम्ही तिघेही गेलेलो होतो आणि मिस्टर मला घ्यायला नंतर येणार होते। तर इकडे ना मम्मी विड्या बांधत होती मी गेल्यानंतर। काय जेवण झालं का? जेवण झालं? साफसफाई करायला का? झालं अरे तू गोळ तुझ्या मानाने थोडासा मोठा घ्यायचा। तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, माझ्या मावशीचा मुलगा भारतीय सैन्य दलात गेलेला आहे। तर तिकडे त्याची ट्रेनिंग चालू आहे ना, तर तिकडे त्याचा व्हिडिओ कॉल आलेला होता, कारण की रविवारी त्यांना फोन वगैरे दिलेला असतो। तर सगळेजण त्याच्याशीच बोलत होते आणि त्यानंतर वहिनीने छान मस्त असा चहा केलेला होता। तर भरपूर वेळाची गुरूंची वाट बघत होतो, तर गुरु आता आले आणि पूजेला आता सुरुवात होती। वहिनीने इकडे पंचामृत बनवलंय आणि लहान वहिनी आणि भाऊ पूजेला बसणार आहे, कारण की मोठा भाऊ बाहेर गेलेला आहे, कुठेतरी आज बाहेर गेलाय तो। तर इकडे पूजेची सगळं तयारी चालू आहे। गुरुजीही इकडे आलेले होते, कारण की सकाळपासूनच येणार होते गुरुजी, पण गुरुजींची वाट बघता बघता खूप वेळ होऊन गेला। गुरुजी 3:30-4 वाजता आलेले होते आणि आल्यानंतर आहे ना इकडे सगळी तयारी झालेली होती। फुलं वगैरे वहिनींनी त्यांनी सगळी तयारी करून ठेवलेली होती, फक्त पूजा वगैरे मांडायची होती। आणि मम्मीनी सत्यनारायणची पूजा का ठेवलेली होती ते तुम्हाला मी सांगतेच पुढे। वगैरे आवरलं का? आणि भाऊ मस्त रेडी झालाय। तू मस्त कुर्ती वगैरे घालायला पाहिजे होती। कुर्ती नाहीये असेल ना, ते ऋषिकेशची याची होती ना हळदीची, ती घाल ना। तर इकडे आता सगळी प्रसादाची तयारी करून घेतलेली होती। आज प्रसाद मी आणि मोठ्या वहिनी करणार होतो। तर इकडे रवा घेतलेला होता 1.25 किलो साखर आणि 1.25 किलो तूप, असं सगळं साहित्य इकडे काढून घेतलेलं होतं। तर साजूक तूप घेतलेलं होतं 1.25 किलो आणि इकडे गरम करण्यासाठी टाकलेलं होतं। त्यानंतर त्यामध्ये रवा टाकला आणि आपल्याला रवा छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि मम्मीने पूजा का म्हणजे घातली, तर मम्मीला 16 सोमवारचं व्रत धरायचं आहे। तर व्रत धरल्यानंतर घरामधले दुसरी पूजा विधी करायला चालत नाही, त्यामुळे मग जे काही गणपती बसल्यावर मम्मीनी वर्षभर गणपती घरामध्ये ठेवलेला होता, पण आता तिला तो विसर्जन करायचं आहे ज्यावेळेस गणपती बसतील त्यावेळेस। पण मग विसर्जन करताना आहे ना सत्यनारायण पूजा काही घालता येत नाही घरामध्ये, म्हणून मग मम्मीने आत्ता महिना पण चांगला आहे, मग आजचा दिवसही चांगला होता, चतुर्थी होती, मग घालून घेतली पूजा वगैरे। आणि इकडे आता म्हणजे भरपूर वेळ लागतो प्रसादाचा, जो काही रवा असतो ना तो असा लालसर कलरवर येईपर्यंत परतायचा असतो ना, त्याला भरपूर वेळ लागतो, तर तुम्ही बघू शकता। आणि असा जर आपण व्हाईट रंगावर जर ठेवला ना प्रसाद खायला आहे ना असा व्यवस्थित लागत नाही, आणि असा थोडासा लालसर केला ना तर खूप छान मस्त प्रसाद लागतो। आणि घरामध्ये जेव्हा प्रसाद भाजत होतो ना तर सगळीकडे असे मस्त तुपाचा वास सुटलेला होता। आणि इकडे गरम दूध केलेलं होतं, 2 ते 2.5 लिटर दूध लागतं। तर सगळे म्हणते की सगळं 1.25 लिटर असल्यावर 1.25 लिटरच दूध लागतं, पण नाही, 1.25 किलो जर रवा असला तर त्याला कमीत कमी 2-2.5 लिटर दूध लागतं। इकडे दूध टाकल्यानंतर साखरही टाकून घेतली, दुधामध्ये थोडंसं शिजवल्यानंतर साखरेमध्ये आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। साखर टाकल्यानंतर आपल्याला चांगला असं साखर त्यामध्ये पूर्ण अशी विरघळेपर्यंत आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे। आणि इकडे प्रसाद छान असा रेडी झालेला होता आणि इकडे आता पूजेला सुरुवात झालेली होती।
त्याच्या पहिले गुरुजींनी मला भाऊची आणि वहिनींची गाठ बांधायला सांगितली. तर वहिनींनी शॉल वगैरे काही घेतलेली नव्हती, पदरालाच मी गाठ बांधलेली होती. आणि इकडे सगळी आमची चिल्लर पार्टी मस्त बसलेली होती. तर चिल्लर पार्टी काही पूजाविधी म्हणजे ऐकण्यासाठी किंवा कथा ऐकण्यासाठी बसलेली नव्हती, त्यांना वेगळीच मजा वाटते म्हणून बसलेले होते ते. सौभाग्यदायी सौभाग्य द्रव्याన్ని फुटवायचं, ऋतुकाल वटवायचं, ऋतुकाल पुष्पान त्या बच्चा खोबऱ्यातला पाणी प्रवेश नैवेद्य प्राणाय स्वापानाय स्वाम व्यानाय ब्रह्मणे नमः. नमस्कार नमस्कार. उज्ज्वल कलशवट विषय कलशमुखे विष्णुकंठे रुद्रस्थ तोंगलेश ब्रह्मावदे मातुना श्रुत सागा सतपार वेद वेद सामवेद कांगेसैका ऐन तू देव पूजा दुरीशयकार का गंगे चमने जैव गोदावरी संजले श्री आवर ना घे ना परत. अरे गपे नाम नाही घ्या वहिनी आवरा पटकन. मला हे परवा बरोबरच्या राशीकरण गावाचं नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी. ठीक आहे चला मी कथा सांग, तू आता एक काम कर. पूजा वगैरे झाली आणि गुरुजींनी मला परत त्यांची गाठ वगैरे सोडायला लावली. तर मला ही उखाणा घ्यायला लावला, पण मी म्यूट केला आहे कारण की माझा उखाणा थोडासा चुकला होता त्यामुळे. आणि त्यानंतर मग इकडे सत्यनारायणची कथा आता सुरू झाली. शक्तिमान आहे, उत्पत्ती मध्ये नाचा निर्णय आहे, मूळचा निर्गुण आहे, जगाच्या जीवनाचा सुखाचा चंद्रभागेमध्ये सूर्यादिती जिंजा पताका उष्णनाथ चंद्रिकामय महाकारिकामय पावे जुलगांजदेव आषाढी कार्तिकी भक्ताजनेची होती देशवासी नामदेव माधवाची नाम आयोवायची. जय देव जय देव जय पांडुरंग. त्यानंतर सत्यनारायणची पूजा वगैरे झाल्यानंतर इकडे सगळ्यांनी आम्ही पूजा वगैरे करून घेतली. मी केली, अंशूने केली, नंतर मग मम्मीने, सगळ्यांनीच आम्ही पूजा वगैरे करून घेतली. आणि प्रसाद तर आज काही घ्यायचा नव्हता कारण की आज चतुर्थी होती. मग मी घरी जाताना प्रसाद घेऊन गेले होते आणि उपवास हा चतुर्थीचा नैवेद्य म्हणजे प्रसादावरच सोडला. आणि त्यानंतर इकडे सगळेजण येत होते, मम्मी त्यांचे तिथले सगळेजण, माझे काकून ते सगळे आलेले होते, प्रसादासाठी आमंत्रण दिलेलं होतं. मग घरी गेल्यानंतर छान असे मोदक, वरण, भात असा सगळा स्वयंपाक केला. आजचा व्हिडिओ इथे संपवते. तर तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.